15 ऑगस्ट झाला भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. तर नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं आणि त्या भाषणात त्यांनी एक शब्द वापरला, दिमागी नक्सल. तर याच्या अगोदर नक्षलवादाला धरून एक अर्बन नक्षल म्हणून शब्द वापरात आणला गेला होता. त्यानंतर आता हा बर. दिमागी नक्षल शब्द नेमका काय आहे त्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. सर काय सांगता येईल? प्रश्न असा आहे की दिशा भरकटलेला माणूस. दुर्दैव आमचं हे आहे की आमचे पंतप्रधान दुर्दैवाने बहुतेक आता वयोमानामुळे असो का कशामुळे असो की त्यांना भाषाशास्त्र आणि आपण कोणती संज्ञा वापरली पाहिजे, कोणतं संबोधन वापरलं पाहिजे याचं ज्ञान पंतप्रधानांना असावं. हे भारत देशाचं, भारतीय लोकशाहीचं आणि 80 वर्ष स्वातंत्र्य मिळून की या संज्ञा निर्माण करून या लोकांनी त्या संज्ञांमधला गांभीर्य जे आहे, त्यातला जो धोका जो आहे तो घालवून टाकला आहे. आणि त्याच्या उलट की असं प्रयत्न चालू आहे की या देशामध्ये स्वतंत्र विचार करणं, स्वतंत्र आपले बुद्धिमानी काही संशोधन करणं आणि स्वातंत्र्याने पुढे जाणं. आपला स्वातंत्र्य झाला 80 वर्ष झाली. या काळामध्ये भारताच्या पंतप्रधानाने काय बोलायला पाहिजे, तर भारताचं वर्तमान, पास्ट आणि फ्युचर याचा मेळ घालायला पाहिजे. आणि त्यातनं काहीतरी जगाला म्हणा, देशाला म्हणा, देशाला जनतेला म्हणा एक संदेश द्यायला पाहिजे. प्रत्यक्षात अत्यंत बिनडोकपणाचं विधान त्यांनी केलं ते म्हणजे नक्षल, दिमागी नक्षल. आता दिमागी नक्षल यातनं त्यांना काय म्हणायचं हे त्यांनाच माहिती. परंतु धोरणांची जी संज्ञा दिली, अर्बन नक्षलची जी संज्ञा दिली तशी ही संज्ञा आहे. आणि ही संज्ञा अत्यंत अक्षरशः बिंडोकपणाची, अंगलट येणारी आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. उदाहरणार्थ दिमागी नक्षल म्हणजे काय, तर फक्त नक्षल म्हणजे काय, नक्षलवाद म्हणजे काय, माओवाद म्हणजे काय, याचा एक तारतम्याने पंतप्रधान पदावर असणाऱ्या माणसाला एक थोडाफार अभ्यास असला पाहिजे. त्यांना तो अभ्यासच नाही. नक्षलवाद हा नक्षलबारी नावाच्या गावातनं सुरू झाला म्हणून त्याला नक्षलवाद म्हणतो आपण. आणि तो का सुरू झाला होता की ज्या वेळेस जमीनदार लोक शेतमजुरांवर किंवा किसानांवर अन्यायाने अत्याचार करत होते त्याच्या विरुद्ध झाले, तो विद्रोह होता म्हणून त्याला जो पुढे पसरला म्हणून त्याला नक्षलवाद नाव मिळालं. प्रत्यक्षात तो माओवाद आहे. माओवाद म्हणजे चीनमधनं आलेला. यांनी माओवाद नाव घेतलं, हे दिमागी माओवादी नाही म्हटले. कारण चीनचा माओ असो, कोणी असो, चीनच्या कोणत्याही माणसाची, पंतप्रधानांची आताच्या सध्याच्या जे कोणी असेल, जिनपिंग असेल काय असेल, नाव घ्यायची ही यांच्यात हिंमत आहे. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, दिमागी नक्षलवाद म्हणजे काय. मी असं म्हणतो की हिंसक नक्षलवाद हा वेगळी गोष्ट आहे, माओवाद ही वेगळी गोष्ट आहे. माओवाद हा क्रांतीच्या बळावर जातो, शस्त्रांच्या बळावर जातो, हिंसा करतो आणि हिंसेच्या बळावर आपल्याला जे पाहिजे ते साध्य करायचा प्रयत्न करतो. परंतु दिमागी नक्षलवाद जो आहे तो क्रांतीच करतो, तो क्रांतीचे शब्द बोलतो, परंतु तो रचनात्मक असतो, विचारात्मक असतो आणि समाजामध्ये सर्जनात्मक काही कृत्य घडावीत, समाज पुढे जावा, देश पुढे जावा, किंबहुना सारं विश्वच पुढे जावं. संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे हे सारं विश्व पुढे जावं, ही विश्वाची माझे घर, ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये यावी यासाठी जो कार्य करतो तो म्हणजे दिमागी नक्षल. आणि या मोदींनी काय केलं, दिमागी नक्षल हा शब्द वापरून अक्षरशः त्याला एक वेगळं स्वरूप दिलं, काहीतरी चुकवायचा प्रयत्न केला. म्हणजे यांना बुद्धिवाद मान्य नाही, विचार मान्य नाही, विचार स्वातंत्र्य मान्य नाही, घटनात्मक स्वातंत्र्य मान्य नाही. आता हे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान काय झाले, घटनेची शपथ घेऊन. घटना काय सांगते की भारत हा संघराज्यमय देश आहे, सेक्युलर देश आहे आणि या देशामध्ये सारी जनता स्वतंत्रपणे प्रगती करू शकेल. त्यात जात, धर्म, पंथ याचा अडसर येणार नाही.
म्हणजे आणि बुद्धिवादी आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, त्यांनी देशाला बुद्धिवादी बनवण्यासाठी प्रयत्न केला. यांना बुद्धिवादी लोकच नको आहे. म्हणून दिमागी म्हणजे काय, ही बुद्धी वापरायची, स्वतंत्रपणे विचार करायचा नाही. म्हणजे संघ RSS मध्ये जसे बिंडो क्लोन्स निर्माण केले जातात की जे कोणतीही अक्कल वापरत नाहीत, अक्षरशः बिंडोकपणे काम करतात. म्हणजे अख्खा देश बिंडोक राहावा अशी पंतप्रधानाची इच्छा आहे. म्हणून त्यांनी दिमागी नक्षला शब्द वापरला असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. नाही तर त्यांनी हा शब्द वापरलाच नसता. कारण प्रत्येक प्रत्येक तरुण तरुणी ही बुद्धीने प्रगत असावी. त्यांनी दिमागी शब्द वापरला ना, दिमागी प्रगत असावी. ही खरं तर या राष्ट्राचं, या धुरंधरांनी, मग ते कोणी असं भूतकाळात झालेले, फार अगदी पंडित नेहरूंपासून, महात्मा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत किंवा नरसिंहरावांपर्यंत, ज्यांनी देश प्रगत करण्यासाठी बुद्धी वापरल्याखेरीज तर ज्ञान आल्याखेरीज भारत पुढे जाणार नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. या बुद्धिवाद्यांना हिणवण्यासाठी यांनी दिमागी नक्षल ही अत्यंत हिंसक, खरं म्हणजे हे बिनडोक नक्षल आहे. दिमागी नक्षल हे जगाला पाहिजे असतात. कारण दिमागी नक्षल काय करतो, तो जगामध्ये सत्य आणतो, शांती आणतो, अहिंसा आणतो आणि जगाच्या सगळ्या लोकांचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करतो दिमागी नक्षल. आणि बिनडोक नक्षल काय करतात, हिणवण्यासाठी, निचला दाखवण्यासाठी किंवा भविष्यात हिंसा भडकावी यासाठी तो प्रयत्न करतो बिनडोक नक्षल. तर माझं असं म्हणणं आहे की भारतात आता ही वाटणी फार गरजेची आहे की बुद्धिवान नक्षल, बुद्धिवादी नक्षल की बिनडोक मूर्ख आणि परंपरावादी नक्षल, ही विभागणी यामुळे आता होणार आहे, जी खरं म्हणजे अभिप्रेत नव्हती. संपूर्ण भारत देश हा बुद्धिवादी व्हावा, ज्ञानवादी व्हावा, विज्ञानवादी व्हावा, हे घटनाकारांपासून या भारत देशाची जी स्थापना झाली त्यापासून अपेक्षा होती. आज ती या लोकांनी, या RSSने, या भारतीय जनता पार्टीने आणि खुद्द नरेंद्र मोदींनी धुळीला मिळवलेली आहे. आणि याचं मला फार खेद होतो, दुःख वाटतं. आणि आपण जर देश बुद्धिवादी राहिला नाही, कारण बुद्धिवादी नक्षल हा हिंसक नसतो, तो सर्जक असतो. हे ज्या नक्षलवादाबद्दल बोलतात तो संपला अशी स्थापन करतात, प्रत्यक्षात तो नक्षलवाद संपलेला नाही, तो संपावा यासाठी आर्मी आणली पाहिजे असं मी अनेक लेखांमध्ये लिहिले. प्रकाश आंबेडकरांशी त्यासाठी भांडण केलेलं आहे. नक्षलवादाचा कोणताही समर्थक मला मान्य नाही, परंतु बौद्धिक नक्षलवाद, वैचारिक नक्षलवाद, क्रांतिकारी नक्षलवाद, जो विचारांनी फक्त पुढे जातो, सर्जनात्मकतेने पुढे जातो, तो नक्षलवाद मात्र मला अभिप्रेत आहे, हवा आहे. आणि ही संज्ञा खुद्द भारताच्याच पंतप्रधान द्यावी. त्याचे आभार मानू का निंदा करू हे मला समजत नाही. मी बुद्धिवादी, विचारवादी, सृजनात्मक नक्षलवादी आहे हे आज मी अभिमानाने सांगतो. पण जो हिंसक नक्षलवाद आहे, त्या संघाचा जो हिंसकवाद आहे, संघाचा जो अतिरेकवाद आहे, मी संघ असो की नक्षलवाद असो, कारण एक धर्म मानतो, एक धर्म मानत नाही एवढा भारताचा राष्ट्रध्वज मान्य नाही. खुद्द मोदींच्या छातीवर लावलेला राष्ट्रध्वज कसा चुकीचा होता असं बरंच मीडियावर, सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे. ते काही असो, परंतु यांना राज्यघटना मान्य नाही, राष्ट्रध्वज मान्य नाही. किंबहुना भारत जो आजचा आहे तो देश कसा समर्थ होईल याबद्दल यांच्याकडे कसली योजना नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी सुद्धा आताच्या भाषणात माझ्या कार्यकालाबद्दल बोलू नका म्हणाले.
पुढचं आपण बघू 47 साल. अरे तुम्ही 3000 साल 4000 सालाची स्वप्न गाजरा आम्हाला दाखवा भारतीयांना. आज महत्वाचं आहे, आज वर्तमानात कोण काय करतंय, कसं होतंय हे महत्वाचं आहे. हे अर्बन नक्षलवाद असो, झुरळ असो, पण त्या झुरळांनी यांना इंगा दाखवला. आणि आता हे सगळे बुद्धिवादी जे भारतात लोक आहेत ते सगळेच म्हणणार की होय मी नक्षलवादी आहे, मी बुद्धिवादी नक्षलवादी आहे, मी विचाराने लढतो आणि विचाराने लढणारे लोकच आपल्याला पाहिजेत, हे देशाला खऱ्या अर्थाने पुढे नेतील. एवढंच मी बोलतो. धन्यवाद.